नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर आज आपले चिंचोली लिंबाजी येथे आमचे आदरणीय तानाजी ताडे सर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आम्ही चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने एक छोट्या खाणी या ठिकाणी साजरा करत आहोत. तर सरांना शुभेच्छा देताना या ठिकाणी आनंद होतो आणि दुःख या ठिकाणी होतं. तर आनंद या गोष्टीचा होतो की सरांनी 32 वर्ष आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना सरांनी शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्य केलं आणि आज त्यांचे राहिलेलं आयुष्य ते त्यांच्या परिवारासोबत आनंदात समाधानी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि दुःख या ठिकाणी वाटतं की 32 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या त्यांच्यासोबत जे मित्र मंडळी त्याचा शिक्षण क्षेत्रातील जो शिक्षक परिवार होता तर या परिवाराला सोडून जाण्याचंही दुःख या ठिकाणी होतं. पण तो निसर्गाचा नियम आहे की कोणाला तरी कोणत्या तरी वेळी त्या ठिकाणी थांबावं लागतं. तर सरांविषयी बोलणं झाल्यास सर जरी शहरामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असले पण सरांची नाव कायमस्वरूपी आपल्या या चिंचोली लिंबाजी गावाला लागून आहे. मग कोणाचं सुख असो, कोणाचं दुःख असो, कोणाचं लग्न कार्य असो किंवा आपल्या चिंचोली लिंबाजीची देवीची यात्रा असो तर सर सतत आपल्या गावाशी त्या ठिकाणी अपडेट राहायचे. आपल्या गावाला येणं जाणं त्यांचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी आहे. तर सर एक जिव्हाळ्याचे आपुलकीचे आणि सर मला जेव्हाही त्या ठिकाणी भेटतात तर माझ्या पाठीवर चकाकी त्या ठिकाणी देतात. कारण माझे सामाजिक कार्य पाहतात सर माझ्या कामाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात की भुजंग तू जे कार्य करत आहे चांगल्या पद्धतीने करत आहे आणि तू असेच कार्य या ठिकाणी करत आहे. आणि सरांचे हे दोन शब्द ऐकून सर माझं चार्जिंग या ठिकाणी होते तर मला आनंद या ठिकाणी होतो. आणि सरांचा छत्रपती संभाजीनगर मध्ये या मुंडेश्वर शिक्षण प्राथमिक शाळेच्या वतीने खूप मोठा निरोप समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला. तर आनंद त्या ठिकाणी झाला की एक आपल्या ग्रामीण भागाचे एक आपल्या चिंचोली लिंबाजीचे भूमिपुत्र आज त्यांना या शिक्षण क्षेत्रामध्ये शहरामध्ये खूप मोठा मान सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला. तर कुठेतरी ऊर काळीच भरून आलं. आणि त्या कार्यक्रमामध्ये एका जणाने त्या ठिकाणी म्हटलं होतं की सर जरी तुम्ही ड्युटी सर्व्हिस करत असताना तुम्ही तुमच्या परिवाराला पगार जरी तुम्हाला फुल मिळत होता पण तुम्ही तुमच्या परिवाराला अर्धा वेळ त्या ठिकाणी देत होते. आणि आता पगार जरी तुम्हाला अर्धा असला पण तुम्ही आता तुमच्या परिवाराला पूर्ण वेळ या ठिकाणी देणार आहे. तर हा निसर्गाचा नियम आहे. जीवनामध्ये चढ उतार या ठिकाणी होत असतं. तर मी सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सरांना सांगू इच्छितो की सर निरोप समारंभ रिटायरमेंट हे मानणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना आपल्या कामाची प्रेम असल्यामुळे ते मान्य करायला तयार असते की आपण रिटायरमेंट या ठिकाणी झालेलं आहे. पण रिटायरमेंट झालेलं आहे सरांना मान्य करून सरांनी आपलं आयुष्य आपल्या परिवारासोबत आपल्या गावातील नाते गोते आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी घालावे. आणि सरांना पुढील वाटचालीसाठी सरांना शुभेच्छा देतो. आणि मला दोन शब्द मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि सरांचं बोलणं झालं मी या खंडोबाच्या मंदिरावर या ठिकाणी थांबलेलं आहे. तर सरांचं या खंडोबाच्या मंदिरासाठी खूप मोठं योगदान आहे. कारण आपल्या चिंचोली लिंबाजीमध्ये खंडोबाची यात्रा त्या ठिकाणी भरते आणि आपल्या परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी भोजनासाठी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तर मला वाटतं की एक जेवणाची पंक्तीला खर्च कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये येतो. तर सरांनी जरी ते शहरामध्ये असले पण सरांची नाव गावाला सुरून असल्यामुळे सरांनी 1-1.5 लाख रुपये खर्च करून या खंडोबाच्या यात्रेला त्यांच्या माध्यमातून पंगत या ठिकाणी दिलेलं आहे. तर सरांचं खरंच कौतुक करावं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर सर अजून तुमच्याविषयी बोलण्यासारखं खूप काय आहे पण प्रत्येकाकडे वेळ कमी असल्यामुळे मी जास्त तुमच्याविषयी काही बोलू शकत नाही. आणि पुन्हा ते तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद.